Hello everyone, this is your trainer Chanchal Evle and today also I brought a video for you that is basic uses of have and has. When we use it, let me tell you first, when we want to tell someone that something I have or something somebody has, that time we use have and has. आपण हॅव अँड हॅज कधी यूज करतो तर आपल्याला जेव्हा सांगायचं असतं कोणातरीकडे काहीतरी आहे किंवा माझ्याकडे आहे, बट तुम्हाला तिकडे ॲक्शन दिसणार नाही. तुम्हाला फक्त तिकडे काय दिसेल तर तुम्हाला एक स्टेट दिसेल काहीतरी असण्याची. सपोज माझ्याकडे जसा इफ आय टेल यू दॅट आय हॅव अ टीचिंग टॅलेंट, माझ्याकडे टीचिंग टॅलेंट आहे, तर तुमच्याकडे काय काय आहे? तुमच्याकडे तर लॉट्स ऑफ थिंग गॉड हॅज गिवन यू. गॉडने खूप साऱ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत, आपल्याकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत, आपल्याला यूज सुद्धा त्यांचा करणं गरजेचं आहे. तर सोबतच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अजून एक गोष्ट मला सांगायची की तुम्हाला जर प्रॅक्टिस सेंटेन्सेस पाहिजे असतील, कारण बऱ्याच जणांना प्रॅक्टिस कशी करायची हा क्वेश्चन असतो की मॅम हाऊ टू डू प्रॅक्टिस. कारण बरेचदा असं होतं आपल्याला की मॅम तुम्ही शिकवलंय मात्र प्रॅक्टिस कशी करू. येवले अकॅडमी ॲप आहे, आपलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आय हॅव गिवन यू, तुम्ही तिकडून जाऊ शकता आणि आपलं ॲप डाउनलोड करा. तिकडे फ्री मटेरियलमध्ये तुम्हाला प्रॅक्टिस सेंटेन्सेस, ऑल सिम्पल सेंटेन्सेस जेवढे काय आहेत त्यांचं टाकलंय मी. तुम्ही ते सेंटेन्सेसची अगेन अँड अगेन प्रॅक्टिस करू शकता आणि तुमच्या टंगला प्रॅक्टिस देऊ शकता. बिकॉज जेव्हा तुम्हाला इंग्लिश बोलायची आहे, वेन एव्हर यू वॉन्ट टू स्पीक इन इंग्लिश यू हॅव टू गिव्ह प्रॅक्टिस टू युअर टंग. तुमच्या टंगला प्रॅक्टिस देणं हे खूप मस्ट आहे. कारण आपल्याला जसं मराठीमध्ये आपण फ्लोलेस बोलू शकतो, आपण थांबत नाही कुठे, कारण आपल्याला त्या आपल्या जिभेला वळण लागलंय की आपल्याला बोलता येतं, आपल्याला त्या सेंटेन्सला कसं बोलायचं आपल्याला माहित आहे. मात्र जेव्हा इंग्लिश आपल्याला समजते, बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम असतो, मॅम मी सगळं काही समजू शकतो, मला सर्व समजतं, मला येतं सुद्धा, पण बोलताना माझी जीभ जी आहे ना, माय टंग गेट टाईट, माझी टंग काय होते तर स्टक होते किंवा टाईट होते. म्हणजे काय होते की मी बोलू नाही शकत है ना. तर दॅट्स वाय आपण काय केलंय, प्रॅक्टिस सेंटेन्सेस आणले आणि रिअल गोष्टी तुम्हाला सगळ्या मी शेअर करते, सगळ्या सांगते. सो यू नीड टू डू प्रॅक्टिस. तुम्ही प्रॅक्टिस करणं तेवढंच महत्वाचं आहे. तर चला चालू करू आपण आजचा टॉपिक. बिफोर दॅट मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आपल्याला जर तुम्हाला असं वाटत असेल मला स्टेप बाय स्टेप इन डिटेल शिकायचं आहे, तर तुम्ही ॲपवरती जाऊन आपले कोर्सेस आहेत, कमी प्राईजमध्ये आहेत, PDFs अवेलेबल आहेत, ग्रामर कोर्स आहे, स्पोकन इंग्लिशचा कोर्स आहे, दोन्ही कोर्स अवेलेबल आहेत. तुम्हाला जे शिकायचं आहे ते तुम्ही शिकू शकता कोर्सेस घेऊन, किंवा तुम्हाला फ्री शिकायचं असेल तर आपल्या चॅनलला देखील तुम्ही फॉलो करू शकता. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण इकडे आपण रिअल नॉलेज शिकत असतो. रिअल सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगत असते थ्रू मराठीच्या थ्रू. आणि विद्यार्थी मित्रांनो, कॉन्स्टंट प्रॅक्टिस आय होप तुमची चालू असेल. जे काही टॉपिक्स आपण शिकलोय, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की बेसिक ज्या गोष्टी आहेत, 6 सिंपल सेंटेन्सेस महत्त्वाचे आहेत, 3 सिंपल सेंटेन्स आपण शिकलोय. आज आपल्याला शिकायचं आहे हॅव हॅजचा यूज. बिकॉज बघा, हॅव हॅजचा यूज इन टेन्स कॅटेगरीमध्ये देखील आहे आणि इकडे पण आहे. सो व्हॉट इज डिफरन्स काय या दोघांमध्ये हे आपण शिकतोय. सिंपल सेंटेन्स मी नेहमी याला का म्हणते आणि याला का बरं नाव दिलं, हा एक पॅटर्न आहे. आपण याला ॲज अ पॅटर्न म्हणून बघतो ज्यामध्ये ॲक्शन नाही आहे. कारण स्टुडंट्स बरेचदा इकडे कन्फ्यूज असतात की मॅम हॅव तर आलंय, पण हॅव तर हेल्पिंग वर्ब म्हणून देखील यूज केलं जातं, मग आम्ही लक्षात कसं ठेवायचं. म्हणून मी याला सिंपल सेंटेन्सेस म्हणून बेसिक टॉपिक आहे, म्हणून तुम्हाला हे शिकणं गरजेचं आहे. सोबतच पार्ट्स ऑफ स्पीचेसची तुम्हाला ओळख असणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, चला चालू करू आजचा व्हिडिओ, ज्यामध्ये आपण हॅव आणि हॅज शिकणार आहे. सगळ्यात पहिले आपल्याला समजून घ्यावं लागेल की हॅव आणि हॅजचे जे युजेस आहे हे कशाच्या नंतर आपण काय घेणार आहे. तर तुम्ही हे इथे मिस्टेक बरेचदा करता, कारण कॉमेंट सेक्शनमध्ये बऱ्याच जणांचं नाही म्हणणार मी, पण ज्या काही आहेत होमवर्क आलेले त्यामध्ये मला ॲमेझॉनचा यूज किंवा वजवरचा जो यूज आहे ना, त्यामध्ये थोडं दिसलं की ते तुम्ही पहिले हे समजून घ्या. हा चार्ट जो असतो ना, हा अगदी महत्वाचा, अतिशय महत्वाचा चार्ट मी म्हणेल याला, की यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी एक पॅटर्न कम्प्लीट दिसतो. यामध्ये जसं आहे की आयच्या नंतर आपल्याला हे यूज करायचं आहे, जसं हीच्या नंतर हे यूज करायचं आहे. हे जोपर्यंत तुमचं क्लिअर होत नाही ना, तोपर्यंत तुम्ही सेंटेन्सेस मेकिंगकडे देखील जाऊ नका, पुढच्या सेंटेन्सकडे देखील पुढचा व्हिडिओ सुद्धा बघू नका, जोपर्यंत हे तुमचं क्लिअर होत नाही. पॉज करून ठेवा व्हिडिओला आणि अगेन अँड अगेन याला बघा, प्रॅक्टिस करा. तर प्रॅक्टिस आपल्याला इथेच करायची आहे. मी काही प्रॅक्टिस सेंटेन्स देखील रेडीमेड घेऊन येईल. आपण एका व्हिडिओमध्ये कम्प्लीट प्रॅक्टिस देखील करणार आहोत. ठीक आहे, जेव्हा सिंपल सेंटेन्सेस आपले कंप्लीट होतील त्यावेळी आपण याची प्रॅक्टिस देखील कंप्लीट करू. त्यानंतर आपण बऱ्याचशा अशा गोष्टी शिकू ज्या गोष्टी खूप तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत.
चला बघा, हेल्पिंग व्हर्ब हॅव आणि हॅज आपण शिकतोय. याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट, हॅव, हॅज आणि ऑब्जेक्ट. याला आपण माझ्याकडे काहीतरी आहे किंवा कडे असते, आपल्याकडे आहे, अशा पद्धतीनं आपण याला समजत असतो. जसं मी म्हटलं की माझ्याकडे एखादी गोष्ट जर असेल, कुठलीही असू द्या, जेवढ्या काही गोष्टी माझ्याकडे आहेत मी हॅवनी सांगणार. जसं मी म्हटलं आयच्या नंतर आपण हॅवचा यूज करत असतो. वी असेल, वी म्हणजे आम्ही, यानंतर हॅवचा यूज आपण करतो. दे म्हणजे अनेक लोक, त्यानंतर आपण हॅवचा यूज करतो. यू म्हणजे काय, तू असेल किंवा तुम्ही, यानंतर देखील आपण हॅवचाच यूज करत असतो. म्हणजे अनेक काही पण असू द्या तर आपण हॅवचा यूज करत असतो. आणि इकडे बघा, पॉझिटिव्हची आपण सध्या गोष्ट करतोय. पहिले आपल्याला समजून घ्यायचं कशात नंतर काय घ्यायचंय, त्यानंतर जाऊ आपण निगेटिव्हकडे. ठीक आहे. ही थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे काय, तिसरा व्यक्ती जो एकच आहे, त्यानंतर आपण हॅजचा यूज करत असतो. जसं हीच्या नंतर आपण हॅज घेणार आहे, शीच्या नंतर हॅज. इट असेल, इट म्हणजे एकच, शी म्हणजे ती, ही म्हणजे तो एकच. इट म्हणजे एक प्राणी किंवा वस्तू, यानंतर देखील हॅज घेणार आपण. आणि राम एक नाव आहे, सोबतच एक आपण म्हणू की कुठल्याही व्यक्तीचं जर नाव आलं एकच असेल ना, तर आपण हॅजचा यूज करणार एकासाठी. ओके, हे झाली आपली महत्वाची आजची गोष्ट. तर हे झालं आपलं पॉझिटिव्हसाठी. आता प्रॅक्टिस तुम्ही या चॅटची कशी करायची, सगळ्यात पहिले आय हॅव माझ्याकडे आहे, वी हॅव आमच्याकडे आहे, दे हॅव त्यांच्याकडे आहे, यू हॅव तू किंवा तुझ्याकडे आहे, ही हॅज त्याच्याकडे आहे, शी हॅज तिच्याकडे आहे, इट हॅज एखाद्या प्राण्याकडे किंवा वस्तूकडे आहे. आता तुम्ही म्हणाल मॅम असं कसं काय, एखाद्या प्राण्याकडे किंवा वस्तूकडे असं कसं काय आपण बोलतो? येस, आपण बोलतो. बघा, आपण काय म्हणत असतो की माझ्या मोबाईलमध्ये बॅलन्स आहे, है ना, किंवा मोबाईलमध्ये काय आहे, मेमरी कार्ड आहे, झाडाला फुलं आहेत, झाडाला फळं आहेत. आता मराठीत जसं आपण बोलतो ॲज इट इज ट्रान्सलेट तर नाही करू शकत. आपण असं म्हणणार आहे की झाडाला आहे म्हणजेच काय, त्या झाडाचेच आहे, झाडाच्या कडचेच आहे. त्यामुळे त्यावेळी आपल्याला अशा कंडिशनमध्ये इटचा यूज करावा लागणार आहे. किंवा इथे इटच्या जागेवर तुम्ही नाव देखील टाकलं तरी चालते. जसं मँगो ट्री हॅज, आपण असं म्हणू मँगो ट्री हॅज मँगोज. मँगो ट्रीकडे काय असणार आहे, मँगोज असणार आहे. राम, रामकडे आहे, राम हॅज. ठीक आहे. तर एखाद्या मुलाकडे आहे असं सांगण्यासाठी. हे झाला आपला आजचा चार्ट, जो अतिशय महत्वाचा होता पॉझिटिव्हसाठी. ओके, आता हे झालं पॉझिटिव्हच्या अकॉर्डिंग आपण बघितलं. आता आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स बघू आणि नंतर बघूया आपण निगेटिव्ह. तर यामध्ये पॉझिटिव्हचं झाल्यानंतर निगेटिव्हला आपल्याला यूज करत असताना ज्यामध्ये आपण हॅवचा यूज करतो त्यामध्ये आपल्याला डू नॉट घ्यावं लागेल किंवा याला डोंट सुद्धा आपण म्हणू शकतो. आणि ज्यामध्ये आपण हॅजचा यूज करणार आहे, ज्या सब्जेक्टच्या नंतर आपण हॅजचा यूज करत असतो, थर्ड पर्सन सिंग्युलर जर असेल त्यावेळी आपण डज नॉटचा यूज करत असतो किंवा याला डझंट सुद्धा तुम्ही म्हणू शकता. ओके, आता निगेटिव्हचं देखील पहिलेच मी तुम्हाला सांगून ठेवते, जेणेकरून काय होईल तुमच्या लक्षात राहील. इथे डोंट हॅव. ओके, या डीला मला व्यवस्थित करू द्या. या ठिकाणी काय होईल, डोंट हॅव, आणि इकडे काय होईल, डझंट हॅव. आता या ठिकाणी जरी हॅज असेल तरी देखील आपण इकडे निगेटिव्ह करत असताना, जसं माझ्याकडे नाही म्हणण्यासाठी मी काय करेल, याचा यूज करणार आहे नाही म्हणत असताना. मग डजला मी नॉट लावणार, डज नॉट म्हणा किंवा डझंट. ह्या हॅजचं हॅव होणार कारण इथे यस लागलाय असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. ज्यावेळी डज आलेलं असतं त्यावेळी हे आपण घेत नाही. आपण दॅट मच डिटेल नाही जाणार आहे. आपण जेवढ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता व्यवस्थित तेवढ्या गोष्टी इझिली तुम्ही लक्षात ठेवा. तर बघा, पॉझिटिव्ह करत असताना पॉझिटिव्हचं सेंटेन्स मी घेतलंय, आय हॅव नॉलेज माझ्याकडे ज्ञान आहे. सध्या आहे, आहे साठी आपण सांगतोय की प्रेझेंटमध्ये आहे, कडे आहे. ठीक आहे. तर आय हॅव नॉलेज माझ्याकडे ज्ञान आहे. निगेटिव्ह करत असताना आपण काय घेणार आहे, आयच्या नंतर आय डोंट हॅव नॉलेज किंवा आय डू नॉट हॅव नॉलेज, म्हणजे माझ्याकडे नॉलेज नाही, नाही आहे. जसं तुम्हाला कोणीतरी म्हणतं की कागद तुझ्याकडे एक्स्ट्रा पेन आहे का, डू यू हॅव अन एक्स्ट्रा पेन. मग तुम्ही काय म्हणता, नो आय डोंट हॅव एक्स्ट्रा पेन, माझ्याकडे एक्स्ट्रा पेन नाही, आय डोंट हॅव अन एक्स्ट्रा पेन. किंवा आय हॅव अन एक्स्ट्रा पेन, माझ्याकडे आहे, तुला पाहिजे का, डू यू वॉन्ट. तर अशा पद्धतीने आपण बोलत असतो. म्हणजे आपल्याला प्रॅक्टिस कशाची करायची आहे, तर या पॅटर्नची करायची आहे. बघा, नंतरचं सेंटेन्स आहे आपलं व्हर्बल. आपल्याला जेव्हा क्वेश्चन बनवायचं आहे, क्वेश्चन बनवत असताना आपण काय करणार आहे, डूला सुरुवातीला घ्यायचं आणि नंतर आपल्याला ठेवायचं आहे सब्जेक्टला आणि हॅवला. डू आय हॅव नॉलेज, माझ्याकडे नॉलेज आहे का.
डू आय नॉट हॅव नॉलेज, माझ्याकडे नॉलेज नाही आहे का, जसं आहे का तसं नाही का आपण म्हटलंय. आता यामध्ये तुम्हाला सेन्स तोच आहे, माझ्याकडे आहे किंवा माझ्या जवळ आहे, कडे नाही, कडे आहे का, कडे नाही आहे का, सेन्स सेमच राहणार आहे. तर चला आपण बघूया, थोडं मी स्क्रीनला खाली घेते. तर बघा, आपल्याला WH क्वेश्चन बनवत असताना हुचं तर मी तुम्हाला सांगितलं होतं लास्ट व्हिडिओमध्ये देखील की हु जो असतो ना याच्यामध्ये सब्जेक्ट लपलेला असतो, त्यामुळे आपल्याला इकडे वेगळा कर्ता व्यक्ती घ्यायचं काम नाही आहे. हु डज हॅव नॉलेज, ज्ञान कोणाकडे आहे, अशा पद्धतीचं हे सेंटेन्स आहे. प्रॅक्टिस करत असताना पॉझिटिव्ह कसं केलं आपण, या एका स्लाइडला एवढं महत्व आहे की तुम्ही एका स्लाइडवरून सगळ्या गोष्टीची प्रॅक्टिस करू शकता, जसं पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, व्हर्बल पॉझिटिव्ह, व्हर्बल निगेटिव्ह, WH सगळ्या गोष्टी. हे सेंटेन्स बनलं कसं WHचं, तर हे जशा पद्धतीनं व्हर्बलचं स्ट्रक्चर आहे त्याच पद्धतीनं आहे हे. तुम्हाला फक्त यू हॅव टू अंडरस्टँड, तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे, घ्यावं लागेल. ठीक आहे, तर हे झालं आपलं WH क्वेश्चन. WH क्वेश्चनमध्ये दुसरा कर्ता जर आपण घेतला, दुसरा कर्ता जर असला तर तो येईल, पण हुच्या सेंटेन्समध्ये तुम्हाला सांगितलं मी सब्जेक्ट हा हु मध्ये लपलेला असतो. याची प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. आय हॅव नॉलेज, आय डू नॉट हॅव नॉलेज, किंवा डू नॉटला एकत्र करून डोंट घ्या, आय डोंट हॅव नॉलेज. डू आय हॅव नॉलेज याला तुम्ही वेगळ्या पद्धतीनं असं सुद्धा म्हणू शकता, डोंट आय हॅव नॉलेज. त्यानंतर बघा, डोंटला जर एकत्र केलं डू नॉटला तर यानंतर नॉट घ्यायचं नाही, मग आय डोंट आय हॅव नॉलेज झालं सेंटेन्स. हु डज हॅव नॉलेज, कोणाकडे ज्ञान आहे. हे झालं आपला आजचा पॅटर्न आणि अतिशय महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला ज्या लक्षात ठेवायच्या आहे. पुढे आपण बघू काही सेंटेन्स, जसं मी तुम्हाला एक पॅटर्न देत आहे की अशा पॅटर्ननं तुम्ही चला. पॉझिटिव्ह सेंटेन्स मी बनवून ठेवले इथं, जसं यू हॅव टाइम, तुझ्याकडे वेळ आहे. ही हॅज अ फीवर, आता या ठिकाणी बघा फीवर म्हणजे काय, ताप. यू हॅव टाइम म्हटलं मी, तुझ्याकडे वेळ आहे. ही हॅज अ फीवर, त्याला काय आहे तर त्याच्याकडे ताप आहे म्हणजे त्यालाच ताप आहे. जसं मी म्हणू शकते माझं डोकं दुखत आहे, आय हॅव हेडेक, माझं डोकं दुखते, किंवा माझं पोट दुखते, आय हॅव स्टमक एक, कारण माझ्या स्टमकमध्ये काय आहे तर पेन आहे त्यामुळे. तर अशा पद्धतीनं तुम्ही तुम्हाला जे आहे, जसं आय हॅव कोल्ड, कॉफ, जे काही आहे, सर्दी आहे, खोकला आहे, तुम्हाला सांगायचं असेल की मी आज स्कूलमध्ये नाही येऊ शकत कारण माझं असं झालंय की मला ताप आहे, मग ताप आहे तर फीवर, सर्दी आहे तर कोल्ड, खोकला आहे तर कॉफ, हे आपण घेणार. तर अशा पद्धतीने तुम्ही याची प्रॅक्टिस करा. श्रेयश हॅज अन आयडिया, श्रेयशकडे काय आहे तर श्रेयशकडे आयडिया आहे, किंवा आपल्याला जर म्हणायचं असेल श्रेयशला आयडिया आहे तर ते सुद्धा आपण अशाच पद्धतीने म्हणणार, श्रेयश हॅज अन आयडिया. ठीक आहे. निगेटिव्ह बनवत असताना मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला डू नॉट किंवा डज नॉटचा यूज करावा लागतो अकॉर्डिंग टू सब्जेक्ट, सब्जेक्टच्या नुसार. आता यामध्ये बघा तुम्हाला हॅव कुठे दिसलं, हॅज कुठे दिसलं, हिच्या नंतर आपण हॅज घेतलं, श्रेयशच्या नंतर हॅज घेतलं. ह्या बारीक बारीक गोष्टी मी पहिल्या चार्टमध्ये तुम्हाला समजून सांगितल्या, बाकी गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. नेक्स्ट आहे बघा, यू डू नॉट हॅव टाइम, तुझ्याकडे टाइम नाही, किंवा यू डोंट हॅव टाइम, तुझ्याकडे वेळ नाही. हिच्या नंतर डज नॉट घेतो आपण आणि डज नॉट आल्यानंतर इथे हॅव घेत असतो. हे डज नॉट हॅव किंवा ही डझंट हॅव अ फीवर, त्याला ताप नाही किंवा त्याच्याकडे ताप नाही, म्हणजेच काय तर त्याला ताप नाही. श्रेयश डज नॉट हॅव अन आयडिया, श्रेयशला आयडिया नाही किंवा श्रेयशकडे आयडिया नाही, अशा पद्धतीनं. तर हे झालं निगेटिव्ह. व्हर्बल करत असताना चला बघू आपण समोर जाऊ. याचे एक्स्ट्रा सेंटेन्स मी यासाठी काढले की तुम्हाला एका सेंटेन्समध्ये नाही लक्षात येणार, त्यामुळे मी असं विचार केला की आपण 2-3 सेंटेन्स जर तुम्हाला सांगितले तर तुम्ही करू शकाल. व्हर्बल, डू यू हॅव टाइम, आता आपल्याला कोणाला तरी प्रश्न विचारायचा आहे की तुझ्याकडे वेळ आहे का, डू यू हॅव टाइम, डू यू हॅव टाइम फॉर मी, माझ्यासाठी तुझ्याकडे टाइम आहे का. डज ही हॅव फीवर, त्याला ताप आहे का. तर डज घेतला आपण सुरुवातीला, इथे डू घेतलं सुरुवातीला, का घेतलं, कारण आपल्याला व्हर्बल क्वेश्चन बनवायचा होता. व्हर्बल क्वेश्चन म्हणजे ज्याचा आन्सर आपण यस किंवा नोनी देत असतो, आणि तुम्हाला सांगायचं झाल्यास याचा आन्सर आपण यस ऑर नोनीच देणार. डू यू हॅव टाइम, तुझ्याकडे वेळ आहे का, असेल तर तो म्हणणार येस, नसेल तर तो म्हणणार नो, दॅट्स इट. अशा पद्धतीनं जसं मी म्हटलं, डज ही हॅव अ फीवर, त्याला ताप आहे का,
मग असेल तर यस, नसेल तर नो. आपण डू डज कसं घेतलं इथे? डज कधी घेतला आपण? जेव्हा ही हा सब्जेक्ट आहे इथे त्याच्या अगोदर आपण डज घेतलं. इथे यू आहे सब्जेक्ट म्हणून इथे डू घेतलं. आता इथे श्रेयश आहे सब्जेक्ट म्हणून इथे डज घेतला आपण. डज श्रेयश हॅव अन आयडिया? जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल ना चांगली, तेव्हा तुम्हाला हे सर्व बाय डिफॉल्ट येणार तुम्हाला, म्हणजे ऑटोमॅटिक जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल. डज श्रेयश हॅव अन आयडिया? श्रेयशला आयडिया आहे का किंवा श्रेयशकडे आयडिया आहे का? तर जवळ आहे का साठी आपण हे घेत असतो, नाही का. जवळ नाही का साठी आपण हे घेत असतो. जसं डू यू, आता या ठिकाणी नॉट टाकायचं राहिलंय बाय मिस्टेक, कारण टायपिंगमध्ये होतात ह्या गोष्टी, तर या ठिकाणी मी टाकून देते. जसं इथे नॉट डेफिनेटली राहणारच आहे. डू यू नॉट हॅव टाइम किंवा डोंट यू हॅव टाइम, तुम्हाला इझी वाटेल ते तुम्ही यूज करा. मी एक काम करते, इकडच्या साईडनं हे लिहिते जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसेल. ठीक आहे. हे सेंटेन्स आपल्याला, हे झाले पॉझिटिव्ह सेंटेन्स. मात्र आपल्याला निगेटिव्ह व्हर्बल बघायचे आहे, तर मग आपण करणार डू यू. आता एक करून दाखवते मी तुम्हाला आणि बाकीचं तुम्ही मग करा. डू यू नॉट हॅव टाइमशी रिलेटेड घेतलं आपण. मात्र तुम्ही याला अजून काय म्हणू शकता? डोंट यू हॅव टाइम. बोथ आर राईट. ठीक आहे, जे इझी वाटेल ते. आता तुम्ही एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, इथे डू आणि नॉट इथे आहे, या दोघांना जर एकत्र करून घ्यायचं असेल ना तर इथे घेणार आपण. यानंतर आपल्याला नॉट टाकायची गरज नाही. एकतर तुम्ही असं म्हणा डू यू नॉट हॅव टाइम, तुझ्याकडे वेळ नाही का, किंवा तुम्ही असं म्हणा डोंट यू हॅव टाइम, तुझ्याकडे वेळ नाही का. सेमच आहे, अर्थ तोच आहे, फक्त मी दोन पद्धतीनं बनवले, तुम्ही या दोन्ही पद्धतीनं बनवू शकता. इझी वाटेल ते करा. डज ही हॅव अ फीवर, त्याला ताप नाही का. डज श्रेयश हॅव अन आयडिया? डज श्रेयश इथे नॉट टाकावं लागेल आपल्याला. डज ही नॉट हॅव अ फीवर किंवा डझंट ही हॅव अ फीवर. डझंट श्रेयश हॅव अन आयडिया किंवा डज श्रेयश नॉट हॅव अन आयडिया, इथे नॉट टाकावं लागेल. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला करावे लागतील हे सेंटेन्सेस. आय होप तुमचं क्लिअर होत असेल. डू डजची युजेस लक्षात घ्या. यामध्ये आपल्याला डायरेक्ट नॉट नाही लावत आहे. जसं याच्या अगोदर आपण ॲम इज आर वॉज वर शिकलो किंवा विल बी शिकलो, त्यामध्ये तुम्हाला अगदी सोपं होतं की जे पॉझिटिव्हमध्ये हेल्पिंग व्हर्ब आलं होतं तेच निगेटिव्हमध्ये, तेच क्वेश्चनमध्ये, त्यामुळे तुम्हाला टेन्शन नव्हतं. मात्र आपल्याला रूल्स लक्षात घेत असताना तुम्हाला डू डजची युजेस लक्षात घ्यावे लागतील. कुठे करायचं, काय घ्यायचं, कुठे काय घ्यायचं, याची प्रॅक्टिस करावी लागेल. त्यासाठीच मी तुम्हाला पहिल्या स्लाइडवर एक गोष्ट सांगितली की तुम्ही पहिले याची प्रॅक्टिस करा, नंतर समोरचा. तर चला डब्ल्यूएच क्वेश्चन बघू आपण. या ठिकाणी डब्ल्यूएच क्वेश्चन बनवत असताना आपल्याला डू डजचा यूज तर करायचाच आहे, व्हर्बल क्वेश्चन सारखा. बस डब्ल्यूएच क्वेश्चन मध्ये डब्ल्यूएच वर्ड तुम्ही टाकायचे आहे. वेगवेगळे वर्ड्स मी घेतले, प्रत्येक टॉपिकमध्ये तुम्हाला थोडे वेगवेगळे वर्ड्स दिसतील डब्ल्यूएच वर्ड. जसं फॉरवर्ड म्हणजे काय, शब्द जरी दोन असले तरी अर्थ एकच आहे. फॉरवर्ड म्हणजे कशासाठी, फॉर व्हॉट, हाऊ मच म्हणजे किती, मात्र जे आपण काउंट करू शकत नाही. व्हॉट म्हणजे काय, जसं फॉर व्हॉट डू यू हॅव टाइम, तुला कशासाठी वेळ आहे असं आपल्याला विचारायचं आहे. फॉर व्हॉट डू यू हॅव टाइम आपण वेगवेगळ्या पद्धतीने बोलत असतो, म्हणजे आपण रागाने सुद्धा बोलतो. फॉर व्हॉट डू यू हॅव टाइम, तुझा माझ्यासाठी वेळ नाही आहे, मग कशासाठी वेळ आहे. हाऊ मच म्हणजे किती, हाऊ मच फीवर डू यू हॅव म्हणजे किती फीवर आहे. आपण फीवर जे आपल्याला विचारायचं आहे समोरच्याला की तुला किती फीवर आहे, त्यामुळे आपण असं म्हटलंय हाऊ मच फीवर डू यू हॅव. व्हॉट डज श्रेयश हॅव, आता श्रेयश कडे काय आहे हे विचारण्यासाठी आपण अशा पद्धतीचं सेंटेन्स बनवलंय. व्हॉटच्या नंतर आपण डज घेतलं, का बरं, कारण श्रेयश आहे सब्जेक्ट म्हणून, आणि इकडे आपण डज असेल तर हॅव घेत असतो. डज, व्हॉट डज श्रेयश हॅव, श्रेयशकडे काय आहे, अशा पद्धतीनं. हे झालं आपले डब्ल्यूएच क्वेश्चन. आता जाऊ आपण होमवर्ककडे. होमवर्क महत्वाचं आहे, होमवर्क करू. सोबत तुम्ही प्रॅक्टिस कशी करायची होल डे ते सुद्धा मला सांगायचं आहे. जाऊ आपण, चला. तर बघा होमवर्क आहे तुमचं. यामध्ये काय येणार आयच्या नंतर, त्यानंतर यामध्ये निगेटिव्ह आहे, यामध्ये काय येणार, इथे काय राहील, इथे काय येणार, हे सर्व गोष्टी तुम्हाला फिलअप करून पाठवायच्या आहेत आणि कॉमेंट सेक्शनमध्ये कम्प्लीट तुम्हाला आन्सर लिहायचं आहे आणि पाठवायचं देखील आहे. तर हे झालं होमवर्क. होल डे काय करणार आहे, तर तुम्हाला सोबतच प्रॅक्टिस अशी करायची दिवसभर. जसं की आता मला म्हणायचं आहे की माझ्याकडे फोन आहे, आय हॅव अ फोन, मोबाईल जे आहे तुमच्याकडे, कंपनीचं नाव देखील तुम्ही सांगू शकता. तर त्याच पद्धतीनं तुमच्याकडे जेवढ्या काही गोष्टी असेल, आय हॅव अ न्यू ड्रेस, आय हॅव अ लॅपटॉप, आय हॅव अ कम्प्युटर,
आय हॅव अ TV, काही पण एव्हरीथिंग यू कॅन टेल, जे काही तुमच्याकडे आहे ते. सोबतच तुमच्या पॅरेंट्सकडे काय आहे, तुमच्या फ्रेंडकडे काय आहे, कोणाकडे काय आहे. जसं मोबाईलमध्ये सिम आहे असं मला म्हणायचं आहे, मग मोबाईल हॅज अ सिम कार्ड. मोबाईलकडे काय आहे, एक सिम कार्ड आहे. तर मला म्हणायचं आहे फोटोज लॅपटॉपमध्ये आहे. लॅपटॉप हॅज फोटोज असं देखील मी म्हणू शकते की लॅपटॉपमध्ये आहे म्हणजेच काय, लॅपटॉपकडे आहे. मला म्हणायचं आहे झाडाला फुलं आहेत, ट्री हॅज फ्लावर्स, किंवा ट्री हॅज फ्रुट्स असं देखील म्हणू शकतो. कारण जसा जो सेन्स आपला इंग्लिशमधला जो सेन्स आहे ना, मराठीमध्ये आपण वेगळं बोलतो, पण तो सेन्स इंग्लिशमध्ये आपल्याला हॅव आणि हॅजने सांगावं लागतं. एखाद्या झाडाला फुलं आहे म्हणायचं असेल तर तुम्ही म्हणणार ट्री हॅज फ्लावर्स किंवा इट हॅज फ्लावर्स, अशा पद्धतीने. ठीक आहे. सो आजच्यासाठी एवढंच. दिवसभर प्रॅक्टिस करायची आहे आपल्याला की कोणाकडे काय आहे हे आपल्याला आयडेंटिफाय करून की इथे हॅज येईल की हॅव येईल. जसं मला म्हणायचं आहे की माझा भाऊ आहे, त्याच्याकडे एखादी गोष्ट असेल, एखादं बुक असेल त्याच्याकडे वेगळं, मग त्याच्याकडे काय काय असू शकतं, करा मग प्रॅक्टिस. त्याच्याकडे हे आहे, त्याच्याकडे ते आहे, त्याच्याकडे ते आहे, अशा पद्धतीनं जेवढ्या गोष्टी असतील त्याच्याकडच्या सांगा, म्हणजे तुमची हॅजची प्रॅक्टिस होईल. आमच्याकडे आहे म्हणायचं असेल तर तुम्ही काय करणार, ते प्रॅक्टिस करा. त्यांच्याकडे एखादी फॅमिली आहे तुमच्या समोर राहते किंवा कोणीतरी, ते म्हणून जास्त लोक आहेत, त्यांच्याकडे काय काय आहे ते तुम्ही सांगू शकता. तर अशी प्रॅक्टिस केल्यानंतर तुमचा हॅव आणि हॅज डोक्यामध्ये फिट होईल. निगेटिव्ह करत असताना तुम्हाला तुमच्याकडे काय नाही आहे याने प्रॅक्टिस करावी लागेल. जसं माझ्याकडे नाही आहे, आय डोंट हॅव, की माझ्याकडे लॅपटॉप नाही, आय डोंट हॅव अ लॅपटॉप. माझ्याकडे नवीन मोबाईल नाही आहे, ते तुम्ही म्हणू शकता. अशी प्रॅक्टिस मीन्स वर्क, की तुम्हाला ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित शिकून त्याला तुम्हाला ऑन द टाइम कोणाला प्रश्न जरी विचारायचा असेल तरी सुद्धा तो पटकन आला पाहिजे. तुम्हाला विचारायचं आहे कोणाला काहीतरी तर तुम्हाला क्वेश्चन देखील बनवता आला पाहिजे. मग डज कुठे घेतो आपण, डू कुठे घेतो, हॅव कुठे घेतो, ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर असणं म्हणजेच प्रॅक्टिस आहे. सो आज या ठिकाणी आपण थांबू. अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ होता. यानंतर आपण नेक्स्ट बघणार आहे टाईप याचा, आणि त्यानंतर देखील मग आपलं स्टेप बाय स्टेप 6 सिंपल सेंटेन्स कव्हर होतील. मग जाऊ आपण नेक्स्ट टॉपिककडे. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप प्रॅक्टिसिंग एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.